श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. माझा हा पहिला ब्लॉग मी अशा ठिकाणाहून शूट करतो आहे जे माझ्या मनाशी, माझ्या हृदयाशी माझं सर्वस्व आहे आणि ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. मी आता चाललो आहे दादरला. तिथे स्वामींचा एक सुंदर मठ आहे. त्या मठामध्ये जाऊन मी माझा हा पहिला ब्लॉग शूट करणार आहे. चला आपण दादरला जाऊ. आता आपण स्वामींच्या मठाजवळ आलो आहे. आता तुम्हाला मी मठ बाहेरनं दाखवतो. बाहेरनं मठ पाहिलात. आता चला आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊ आणि त्यांचं दर्शन घेऊ. सुखकारक तो दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मठामध्ये पाऊल ठेवल्यावर आपल्याला एक अद्भुत शक्तीचा आभास होतो. आपल्याला असं वाटते की आपल्या मागे कोणीतरी आहे. हे कोणीतरी दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ आहे. स्वामी आपल्या भक्तगणांना नेहमी आशीर्वाद देतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सोबत असताना आपल्याला कशीच भीती वाटत नाही. स्वामींचा तारक मंत्र एवढा पॉवरफुल आहे. त्यात त्यांनी म्हटलंच आहे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा स्वामीवर विश्वास ठेवला की निशंक व्हायचं असतं, निर्भय व्हायचं असते. कारण काय, तर स्वामींचं बळ पाठीशी असते. स्वामींचं तारक मंत्रामध्ये म्हटलंच आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य हाय रे मना. अतर्के अवधूत हे स्मृतगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचं चरणस्पर्श केलं, स्वामी नावाचा जप केला, स्वामी नावाची माळ जपली तर तुम्ही सर्व संकटांना मुक्त व्हाल. स्वामींचा जप करण्याचा मंत्र आहे, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी सोबतीला असेल तर तुम्हाला कोणाची सोबत आवश्यकता नाही. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला माझे स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 आई जशी आपली बाळाची काळजी घेते, तसेच स्वामी आईसुद्धा आपल्या बाळाची तशीच काळजी घेते. ते आपल्या पाठीशी सदैव उभे असतात. कोणतेही संकट येऊ देत नाही. आपल्यावर आलेली संकट कशी अलगद बाजूला होतात हे आपल्याला समजतही नाही. स्वामींची भेट अशी सहजासहजी होत नाही. त्यासाठी त्यांच्याकडनं बोलावणं यावं लागतं. माझ्या बाबतीतही असंच घडलं होतं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
मी दादर स्टेशनजवळ गेलो होतो आणि तिकडे माझ्या बाबतीत एक अशी घटना घडली. एक असं संकट आलं की मी खूप घाबरलो होतो. मला काही करायचं सुचत नव्हतं आणि तो दिवस रविवारचा होता. मेडिकल ट्रीटमेंट मिळण्याची पण शक्यता नव्हती, कारण कोणी डॉक्टर अवेलेबल पण नव्हते तेव्हा, संडे असल्यामुळे. आणि त्यावेळी काय विचार चालला होता, एवढ्यात तिथे एक व्यक्ती आली माझ्या, आणि ती व्यक्ती आमच्यासोबत आम्हाला टॅक्सीत बसवलं आणि आम्हाला स्वामी मठाच्या बाजूला धन्वंतरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर पण तुम्ही पहा काय झालं ते. ॲक्च्युली संडे असल्यामुळे खरं म्हणजे MD डॉक्टर कोणी अवेलेबल नसतात, पण त्यावेळी एक डॉक्टर MD डॉक्टर तिकडे व्हिजिटला आले होते. त्यांनी आम्हाला त्या संकटामधून बाहेर काढलं. ती व्यक्ती तोपर्यंत आमच्यासोबत होती. एवढंच नाही तर त्या व्यक्तीने आम्हाला तिथे स्वामींच्या मठाच्या बाजूलाच एक महाप्रसादचा होता, स्वामींचाच होता, तिकडे घेऊन गेली आणि आम्हाला तो महाप्रसाद दिला. त्यानंतर ती व्यक्ती आपल्या वाटेने निघून गेली. ॲक्च्युली ती व्यक्ती स्वामींच्या महाप्रसादासाठी आली होती, पण आम्हाला त्या स्थितीत पाहून ती आमच्यासोबत अख्खा दिवस होती. त्या प्रसंगामधून बाहेर निघेपर्यंत ती आमच्यासोबत होती. त्यानंतर आम्हाला स्वामींची प्रचिती आली. आम्ही स्वामींच्या मठात रेग्युलरली जात होतो, पण ती व्यक्ती आम्हाला कधीच त्या मठामध्ये दिसली नाही. ह्याला काय म्हणावं, स्वामींचीच लीला. स्वामींची लीला काय असते मला पुन्हा एकदा अनुभव आला. शनिवारचा दिवस होता आणि मी दादरच्या मठामध्ये गेलो स्वामींच्या, कारण त्या दिवशी मला व्हिडिओ शूटिंग करायची होती. मी अगोदर गेलो होतो तेव्हा व्हिडिओ शूटिंग ओपन केली होती त्यांनी, कोणी व्हिडिओ करू शकत होता. पण त्या दिवशी गेल्यानंतर मला समजलं की व्हिडिओ शूटिंग त्यांनी बंद केली आहे. मला काय समजलं नाही काय करावं आता. मी ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही परमिशनचं लेटर द्या. मी त्यांना परमिशन लेटर दिलं आणि मी निघून आलो. 2 दिवस मी वाट पाहिली आणि नंतर मी त्यांना मंगळवारी सकाळी 11च्या दरम्यान फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांनी परमिशन दिली नाही आहे. त्यात त्यांची काय चूक नाही, त्यांनी बंदी घातली होती परमिशनला, व्हिडिओ शूटिंगला, तसं त्यांनी मलाही सांगितलं. मी काय बोललो नाही. आणि त्याच दिवशी मंगळवारी संध्याकाळी 5च्या दरम्यान मी पनवेलला स्वामींच्या मठात गेलो. स्वामींना नमस्कार केला आणि मी तिथे मठाधिपती होते, त्यांची छोटीशी मुलाखत घ्यायची होती, ती घेतली आणि घरी आलो संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान. म्हणजे दादरच्या मठामध्ये जी आरती चालू होते संध्याकाळी 7:30ला, त्याच्या आधी 5 मिनटं माझा व्हॉट्सअप ओपन केला आणि त्याच्यात मेसेज होता की तुम्हाला शुक्रवारी 3 ते 4मध्ये तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करण्याची परमिशन दिली आहे. मी लगेच माझा मित्र उमेश शिगवण, जो एक चांगला फोटोग्राफर आहे, त्याला फोन केला, पण तो गोव्याला होता. तो म्हणाला, अरे अजित मी गोव्याला आहे, पण तू काळजी करू नकोस, मी शुक्रवारी पहाटे मुंबईला पोचतो आहे आणि आपण व्हिडिओ शूटिंग नक्कीच करू. मला खूप आनंद झाला. समजा मठाने मला सांगितलं असतं की तू 1-2 दिवसात उद्या या किंवा परवा या आणि शूटिंग करून जा, असा टाईम दिला असेल, तर मला सामान्य मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करावी लागली असती. पण स्वामींच्या मनात काही वेगळंच होतं. माझा मित्र उमेश हा येणार होता शुक्रवारी आणि त्याच दिवशी संध्याकाळी 3 ते 4मध्ये त्याने मला परमिशन लेटर दिलं. तसंच दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे मी शनिवारी त्यांच्या ऑफिसमध्ये लेटर दिलं. जवळजवळ 8 दिवसानंतर म्हणजे शुक्रवारी मला त्यांनी परमिशन दिली. समजा त्यांनी मला अगोदर सांगितलं असतं की तू येऊन ह्या दिवशी येऊन तुम्ही शूटिंग करून जाऊ शकता, तर मला त्या दिवशी जाणं भाग होतं आणि मी माझ्या सामान्य मोबाईलवरती मी शूटिंग केलं असतं, पण ते तेवढं इफेक्टिव्ह झालं नसतं. म्हणतात ना, स्वामींच्या मनात काय चाललं हे आपल्याला काहीच समजत नाही, त्यांच्या मनात काय वेगळंच होतं. माझा मित्र येणार होता शुक्रवारी पहाटे आणि त्यांनी परमिशन मला दिली होती शुक्रवारी संध्याकाळी 3 ते 4. याला काय म्हणावं, हीच तर स्वामींची लीला. श्री स्वामी समर्थ. आपला जो दादरचा मठ आहे तो त्याची स्थापना सुरतचे जे बाळकृष्ण महाराज आहेत त्यांनी 1910 साली याची स्थापना केलेली आहे. ही जी जागा होती ही जवळपास म्हणजे त्यावेळेस लोक 3 खुनी बंगला नावाने ओळखली जायचे. महाराजांना ज्यावेळेस स्वामी समर्थांनी ज्यावेळेस बाळकृष्ण महाराजांना पादुका दिल्या, त्या पादुका मग एक स्थिर जागा हवी होती, तर ते महाराज असेच आपले इथून जात असताना ही जागा त्यांच्या ध्यानात आली
तर लोकांनी भरपूर त्यांना असं सांगण्यात आलं की ही जागा अशी श्रापित जागा आहे किंवा असं बऱ्याच गोष्टी सांगण्यात. पण महाराजांनी ते काही न बघता महाराजांनी त्या मालकाशी संपर्क साधून तिथे स्वामींच्या पादुका घेऊन ध्यानाला बसले आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ती मठाची स्थापना झाली. स्वामींविषयी माझे अनुभव बरेच आहेत, पण सगळ्यात मोठा आणि अगदी आयुष्यभर लक्षात ठेवणारा अनुभव एकच आहे. मी आणि माझी 4 वर्षाची मुलगी चेंबूरवरून दादरला येताना, शाळेत येताना आम्हाला मागून एका इनोव्हाने उडवलं होतं. ॲक्सिडेंट झालं होतं हायवेवरती. पण आम्हाला दोघांनाही काहीच लागलं नव्हतं. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आम्ही घरातून निघतानापासून इथे येईपर्यंत स्वामींचा जप करून दोघंही बोलत होतो गाडीवरती, आणि अचानक मागून गाडी उडवली आणि आम्ही दोघांना काहीच लागलं नाही आणि गाडी सत्यानाश झाला अख्खा. पण आम्ही दोघंही आज सुखरूप आहे, जिवंत आहोत. ते सगळं स्वामींची कृपा आहे. मी माझा हा पहिला व्हिडिओ आता इथेच थांबवतो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शेअर कोणाला करणार? तुमचे रिलेटिव्स, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र आणि तुमची मुलं जे हायर एज्युकेशनसाठी परदेशात गेली असेल किंवा तिकडे स्थायिक झाले असतील, तर त्यांना हा व्हिडिओ बघून स्वामींचं दर्शन होईल आणि त्यांनाही खूप आनंद होईल. तसेच हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर ह्या ब्लॉगला सबस्क्राईब न चुकता करा आणि बाजूला बेल आयकन आहे ती दाबून खाली ऑल नोटिफिकेशनला टिकमार्क करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रेग्युलरली येत राहतील. श्री स्वामी समर्थ.